घंटागाडीवरील कामगार आणि सफाई कामगारांचा 2 महिन्यांचा थकीत पगार तत्काळ मिळावा या मागणीसाठी कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजी महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर आयुक्तांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात आल्या। पगार मिळाला नाही तर बेमुदत आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। इचलकरंजी महापालिकेच्या घंटागाडीद्वारे शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक केली जाते। या घंटागाडीच्या कामाचा ठेका घेतलेला मक्तेदार कामगारांचा वेळेवर पगार देत नाही। वारंवार मागणी करूनही घंटागाडीवरील कामगार आणि स्वच्छता कामगारांचा पगार वेळेवर होत नसल्यानं कामगार संघटनेच्या वतीनं महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर कामगार नेते ए.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली। वारंवार मागणी करूनही 2 महिने पगार मिळालेला नाही। यापुढे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार मिळावा, सर्व कंत्राटी कामगारांना विमा योजना लागू करावी, नियमानुसार भविष्य निर्वाह निधी भरावा अशी मागणी करण्यात आली। तसंच कंत्राटदार मधूनच काम सोडून गेले तर कामगारांचा प्रलंबित पगार, भविष्य निर्वाह निधी, बोनस याबाबत मुख्य नियोक्ता म्हणून त्याची भरपाई करून देण्याची जबाबदारी महापालिकेची राहील। तातडीनं 2 महिन्यांचा पगार द्यावा आणि कामगारांची सर्व देणी दिल्याशिवाय मक्तेदाराचं डिपॉझिट परत देऊ नये, अन्यथा बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी घंटागाडी आणि सफाई कामगार उपस्थित होते।